श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरम्। ध्वान्तारकं सुमतान्तमण्डलरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। दोळपर्यंत कोणकी ध्यानावत्ता ताणे आसन कशी घेऊ का ताका कसं फल म्हणाल तसं विवरण झालं आणि ध्यानावतल्यान तागे आहार नियम कशस का ताका वरलेले निद्रादी नियम कशस का म्हणून सांगच्याक मुकावे श्लोक असं। नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन। कोण की अति अश्नतः कंचकी रीति चड तागेले हज्जे पश चड खात की बळरे खवचान तो कोणाक चड राग अस कोण की खवचान मस्तस तक्का तज्जन भिणी ध्यान करू जायना। तश म्हणू कसले खायना अशी बैसता म्हणून सांगले रे एकांतम अनश्नतः न योगोस्ति। कोण की कसले खायना अशी सगळेची सोण बैसता तांकय जलरी ध्यान करू जायना। नच अतिस्वप्नशीलस्य कोणाकी मस्त नीद इत्यादि कसता तज्जन्मिणी योग करू जायना ध्यान करू जायना। जाग्रतो वेयचैव चार्जुन कोण की मस्त काल पर्यंत जागरण असता तांच्याने जलरी ध्याना वच्चा जायना। म्हणरी कोण कोणाल कस कस योग्य तस त्या असल्या मग तिथले केल्या मात्र तांनी करू जाता। म्हणरी हुंग कसला हे सांगता असं म्हणून सांगले रे केलो जनाक तांगेल स्वरूपानाची शक्ती न करताना त्यांनी पोटा भूक कसले नसले कसले आहार स्वीकार करण्याचे तांगेल खंजकी एक स्वरूपान तूच येशील तसल त्या बलान त्यांनी योग करू संपादन जाता। ज्याला कोणकी अशक्त जावन असताच तांगेल शरीरान तू तांगेल आत्मान तसल बल ना त्या बल शिलय तिथल्या प्रकट जायनी तनक्यान बिनी आहार कसले घेना असे वैसू नाही जलर करू जायना चढ आहार स्वीकार करणे जाऊचा जायना म्हणल असल नियम कोणकी अशक्त सची तांगेल हा जन सांगला। तसे कसं कोर का म्हणून सांगले रे युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न प्रबोधस्य योगो भवति दुःखः। कोण की तंग तंगेल योग्य ते तंग तंगेल हक कितली जाव का शरीरा कितली जाव का तितलेच आहारो तितले संसाराच विहारो इत्यादी कोण संचार इत्यादी कोण युक्त चेष्टस्य कर्मसु कर्मांते जलरी खंचे रीते संकल्प इत्यादी नातील कितली कर्म कोर का तितली तंगेल योग्य ते पूर्ण जाऊन कर्म करताच। मागिरी देहा कितली निद्य जाव का तितली नीद गेहा कितल्या जागरण जाव का तितले जागरण घेऊन युक्त स्वप्न प्रबोधस्य योगो भवति दुःखः। तागेल ध्यान असकिना ते कसं येता म्हणून सांगले रे खंचे रीती रे दुःख नातील तस जाऊन दुःख सोणशील तसलं दुःख हा म्हणून सांगले रे पुरे दुःख नाश जाऊ तसलं ध्यान आता जंजता। तदन कसं जाता म्हणून सांगले रे यदा विनीतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यः युक्त इत्युच्यते तदा। अंत सांगताच यदा विनीतम चित्तम कोणाल की चित्त नियंत्रणारस खाली नियंत्रण नाही विशेषेण नियंत्रण तावळ सांगेल म्हणकेच गाली सांगेल म्हणके प्रयत्नेन खंचे रीती प्रयत्न नातील तसे तांगेल खंचकी एक नियंत्रण असता तशी अप्रयत्नेनची कोणाल के पुरे चित्त मन नियंत्रणार असता आत्मन्येवावतिष्ठति परमात्मा वैरीची लक्ष इत्यादी परमात्मा वैरी उद्देश कोण ताका पळिता असताची निस्पृह खंचे रीती फलकामन नातील तशी सर्व कामेभ्यः निस्पृह खंचे कामना दुखून इच्छा ना खंचे पुरे काम्य जाऊन असेल तसल वस्तू वेरी इच्छा नातील जाऊन कोण असते की युक्त सहा युक्त इत्युच्यते तदन तक्का युक्त म्हणून सांगले ध्यानादी योग्य जावनस अपरोक्ष ज्ञाना योग्य जावनस म्हणून तदन सांगताच। तो कश असता म्हणून सांगले यथा दीपो निवातस्तः नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः। कशी एक दिवस काही त्या दिव्याक कितली ऑक्सिजन जाऊ का तितली मात्र ऑक्सिजन
विंगड कसले वार तैना आता आम्ही पळयताची खंयचे एक दिव्याक ताका कन्नडी हाजी भितर घालून असतात त्यातून कसं येता एक लाख दिवो जळता ताची खंयचे रितीरी त्या ज्वाला हल्लना तशी यथादीपो निवात असता खंयचे जोर हें जेवता जाल्यार वाऱ्याच खंयचे प्रेशर नातील तशी कितली वार जेवका तितली वार ताका हाक वांच्याक मात्र सोणू त्या हलच्या इत्यादी कसले असना तशी निवात असता वायुरहित जावन आशिल्ले तसल त्या स्थानारी नेंग ते खंयचे रितीरी प्रचलन जायना तथा सोपमा स्मृता योगिनः यतचित्तस्य कोण की तागेले चित्त मन अत्यंत निग्रह केला मन ही जाल्यार तशीची कशी एक दिव्य ज्योती हल्लोच्या कितली सुलभ खाली होगूर सान वारे घाल्यार पुरो त्या हलता तशीच मन ही जाल्यार तितली सूक्ष्म गई तितली हाजेर धांवता जाल्यार कशी एक निवात स्थानारी खंयचे रितीरी वार नातील तसल स्थानारी त्या कशी दृढ जावन राबता तशी हाकय जाल्यार विंगड खंयचे कामन म्हणल तसले एक वारी नातील देखून त्यावेळी दृढ जावन आशिल्ले तसले ऊर्ध्वगती इत्यादी असून योग्य रितीरित्या हें जाता त्यांची ताका योग्य जावन आशिल्ले तसल दृष्टांत सोपमा स्मृता कोणाक योग आत्मानः युञ्जातः कोण की परमात्मा वैरी दृढ चित्त दवरून त्या परमात्मा वैरीची संसक्त जावन आसत तसले ध्यान अर्ह जावन आशिल्ल्यांक ध्यानाक पाविल तसल्यांक योगींक त्यांची योग्य जावन आशिल्ले तसल दृष्टांत तज्जनंतर यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवम आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति अशी यत्र उपरमते चित्तम खंयचे रितीरी मनाचे सर्व व्यापार विंगड पूरे व्यापार निरुद्ध जावन योग सेवया केवल त्या योगान करतना केवल त्या परमात्मा हज्जेन करतना हाजेर वतकी आमगेल चित्त वतकी केवल त्या ध्यान कोरका म्हणून लक्षार मात्र आमगेल चित्त केदान वरता यत्र चैवम आत्मना आत्मानं पश्यति आत्मनि तुष्यति खदना देहा भितरी आत्मनि म्हणून सांगल्यार देहा भितरी आत्मानं म्हणून सांगल्यार परमात्माक केदन पळयताची तदा आत्मनि तुष्यति तदना देहा भितरीची ताका संतोष इत्यादी कसं मेळका त्या मेळत की आपस बैलान तू तो आसक्ती जायना तो भितर राबेल तसल देवूची अत्यंत सुखमय तसल एक अनर्घ्य जावन आशिल्ली तसल वस्तू ताका भितरी मेळतना आपास भायर कसो लागतो सोदूच्या वता तशी भितरीची त्या परमात्मा पळयता पळयताची ताचे आनंद इत्यादी घेता असता म्हण त्या पळयतन कोण सुख जाता म्हण सांगल्यार सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः त्या अत्यंतिक जावन आशिल्ले तसल ते सुख त्या तो अनुभव करतनाची तेदना कशी सुखम वेत्ति खंयचे रितीरी दुःख नातिले अनायास जावन तो ते सुख इत्यादीक हें करतना तेदना बुद्धिग्राह्य जावन आसच्या पुरो खंयची ऐंद्रिक जावन आशिल्ले प्रपंचच्या पुरो अतींद्रिय जावन आशिल्ले तसल प्रपंचच्या पुरो तन्न वैती त्या खंयचे रितीर प्रपंच इत्यादी कसले ताजे विशयाचे ताका अनुभव यांचे नातील देखून तो कसं करता म्हणून सांगल्यार अयम स्थितश्चलति तत्वतः योग्य जावन आशिल्ले तसले तत्वारी परमात्मा आदी कडेची दृढ जावन आशिल्ले तसल मन इत्यादी घालून योग्य रित्या थंयची संतोष इत्यादी पावता यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यन्ते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते कंचकी एक परमात्मा मेळतरी यम लब्ध्वा चापरम लाभम विंगड पूरे लाभ त्या परमात्मा मेळतर मेळता परमात्मान आमकां मेळ्ळो वय जाल्यार हे सक्कट जगत ते ताणे सृष्टी केलेलं हे पुरे अशें तागेले गोस्कर ताणी मेळ्ळे वेळात हे जगत त्या देखून कसं पुरे मेळका त्या पुरे मेळ्ळल रितीरीची ताजेन कसं सुख मेळका ताज्या पशी एक मुष्टी चड सुख मेळतल देखून मन्यन्ते नाधिकम ततः हे परमात्मा पती अतिरिक्त जावन आशिल्ले त्या परमात्मा पशी हे हाज्या पशी हे खंयचे एक लायक विशय म्हणून सांगचीत आसना सर्वोत्तम जावन आशिल्ले तसल वस्तू मेळतना विंगड खंयची एक अपेक्षा नातिल्या यस्मिन् स्थितः न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते खंयचे परमात्मा वेरी दृढ मनस घालून आमी केतना ध्याना बसताची तेदना अत्यंत महा दुःखकर जावन आसलेली आज एक आमी आयकताच मस्ती येना कसल्या ध्याना बसतना तागेल अंगार भरी हें बसल्या वाल्मिकी येवन बसल्या तदनंतर दिवोड इत्यादी गळ्या सुतवायल्या हें जाल्ल्या तें जाल्ल्या ताका कसले रितीर ताजेन फरक पडना कसल्याक अत्यंत कितले व्हड दुःख जाल्यार मनान असकिना भंय जावन उठाका
ज्याला मनाक योग्य जावन नशील तसल त्या परमात्मा संपर्क असताना या बाह्य विषयाचेर कसले तंतो आसक्ती ना बाह्य विषयाचेर खंयचे रितीरित्या मनवचना ज्याला त्या विषयार ज्ञान जायना त्या विषयार ज्ञान जायना देखून रेस्पॉन्ड करनाच खंयची विषयार आमगे लक्ष आसा खंयची विषयार आमगे मन आसा त्या विषयाचेर मात्र आमी रेस्पॉन्स करूं जायना जाता विंगड खंयची विषयार आमगे लक्ष ना जाल्यार खंयची एक ताजितल्या खंयची जत्ता आसता आमकां ताजे विशयार ज्ञान ना जाल्यार कशें आमी रेस्पॉन्स करूं जाता तशी परमात्मा दिक्कड मन असताना कतले होड गुरुणा दुःखेना अपि न विचाल्यते अत्यंत होड दुःख कर जावन असेल तसल विषय पुरो कसला पुरो कसा जाल्यारी त्या परमात्मा वैरी मन इत्यादी निरंतर जावन असताना कितले दुःख कर विषय पुरो ताजेन ताका कसले एक फरकपणा ताजेन ताका कसले एक बाधक जायना तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संहितम सनिश्चयेन योक्तव्यः योगो निर्विण्ण चेतसा तक्का तम विद्यात अशी कोण पुरेसगी असल सांगील पुरे गुण कोणाला अंतस की तक पुरे कसा म्हणून सांगा म्हणून सांगल्यार योगी तोची योग्य जावन आशिल्लो तसलो ध्यान योगी म्हणून ताका सांगा तो कशें आसता म्हणून सांगल्यार दुःख संयोग वियोगम दुःखाचे खंयची संयोग जावं वियोग जावं ताजेन ताका कसले फरकपणा तसल्या योग संज्ञित जावन आशिल्लो तसल एक हंत अवस्थेंत रब्बिल तसलो स निश्चयेन योक्तव्यः तक्का योग्य जावन निश्चित जावन तक्का योगी म्हूण सांगता तो कशें आसता म्हूण सांगल्यार निर्विण्ण चेतसः खंयचे रितीरी बाह्य प्रपंचाच खंयचे रितीरी आसक्ती इत्यादी कसले नातील तसले विषय विरक्त जावन आशिल्लो तसलो वैराग्य युक्त जावन आशिल्लो तसलो तो तक्का तसल्यान योक्तव्यः अवश्य जावन तसल अधिकार आशिल्ल्यान अवश्य जावन ध्यान इत्यादी कोरका कोण कोणाक खंयची योग्य तस ताजी योग्यते अनुसार जावन तन ताजी हे करता सुका म्हणल तसल संदेशू ओंग मेळता संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसैवाया इंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः संकल्पची खंयची प्रधान जावन आशिल्ली तसल्या संकल्पादकून आयिल्ली तसल्या खंयची एक जाव का म्हणल तसल भितर इच्छा उठ्टा त्या इच्छा उठायला दुखून आमकां वरलेले पुरे काम इत्यादी प्रवृत्त जावचे तसल्या संकल्प प्रभव जावन आशिल्ले तसल ते सर्व काम अशेष जावन खंयचे एक काम दवरराजे परमात्मा विरुद्ध जावन आशिल्ले तसल सर्व काम त्याग कोण मनसैव इंद्रिय ग्रामम मन आणि इंद्रिय ग्राम म्हणून सांगल्यार इंद्रिय समूह वरल दशेंद्रिये विनियम्य समन्ततः योग्य रीतीरी अनायासेन नियमन कोण समन्ततः पूरे जनाले एक सर्वतः प्रत्येक विषयाद कोनो नियमन कोर्नो शनै उपनमेद बुद्ध्या धृति गृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत खंयचे रीतीरी भायर अपास खंयचे एक मन धांवत वय जाल्यार अपास शनै उपरमेत अपास अनेके भितर ताणता आसुका अनेके दृढ जावन परमात्मा चिंतन कर जावगा कशी बुद्ध्या धृति गृहीतया बुद्धी म्हणल तसल कार्य निश्चय अशी कोरका म्हणल तसल एक दृढ निश्चय घेऊन धृति गृहीतया तज्जेन धैर्ययुक्त जावन खंयचे रीतीरी विंगड खंयचे भय इत्यादी कसनाशे धैर्ययुक्त जावन आत्मसंस्थं मन कृत्वा मनाक परमात्मा वैरी दृढ निष्ठ दशील तश कोरनो न किंचित अपि चिंतयेत त्या परमात्मा अतिरिक्त जावन आशिल्ले तसल खंयचे विषयाचेर चिंतना खंयचे विषयाचेर आसक्ती इत्यादी कसल्याच्यान हाजे नंतर खंय मन धांवत जाल्यार ताका कसं कोरका म्हणून सांगल्यार यतो न यतो निश्चरते मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्येतद् आत्मन्येव वशं नयेत खंय अपास इतली करतरी जाल्यार अत्यंत चंचल जावन अस्थिर जावन मन असता तशें जावन कितले तुम्ही नियमन केल्यार अपास मन धांवत खेळपास एक कडेन तेदन अपास खंय मन धांवता थंय नको अपास मन ताणून अपास परमात्मालांतरा बोका यतो निश्चरती खंयचे स्थला दकोन खंयचे विषयाचेर मन धांवता मनश्चंचलमस्थिरम अस्थिर जावन आशिल्लें चंचल जावन आशिल्लें मन धांवता ततस्ततो नियम्यैव ते जागेर दकोन ते विषया दकोन मन नियंत्रित कोरनो आत्मन्येव वशं नयेत त्या परमात्मा वैरीची त्या मन इत्यादी येवची तशी जावगा तज्जेन कसं जाता प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतं अकल्मषम अशी प्रशांत जाव विंगड खंयचे विषयाचेर इच्छा नातील तसल्या मन शुद्ध ही येनं योगिनं सुखमुत्तमं
उत्तम जावन असेल तसल्या सुखम उपैती सुख प्राप्त जाता कशी शांत रजसम खंचकी रजोगुण युक्त जावन असेल तसल्या अकल्मशम कामक्रोध रूप जावन असेल तसल कल्मश इत्यादी शांत जावन खंचे रीतीर कल्मश नातील तसे अकल्मश जावन शांत म्हणून सांगल्याने नष्ट जावन असेल तसल रजसम म्हणून सांगल्यार रजोगुण व दुखून जल्लल तसल रजोगुणाची तागेल दुखून दूर जावन वतन तज्जन उत्पन्न जावत तसल कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव काम क्रोधादि कंचकी तज्जन उत्पन्न जलल तसल कल्मशे दूर जावन ब्रह्मभूतम उपैती कंचकी परमात्मा योग्य जावन असेल तसल सादृश्यादि मोक्ष तक प्राप्त जाता तगेल योग्यते योग्य जावन असेल तसल मोक्ष इत्यादि तक प्राप्त जाता एवं युञ्जन सदा आत्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते अशी कोण की ध्यान इत्यादि करता असता तक्का सदा आत्मानं योगी विगत कल्मषः अशी परमात्मा क नित्य युंजन परमात्मा वेरीची दृढ संकल्प इत्यादि दवरनो दृढ मनस्क जावनो परमात्मा वे स्थिर मनस्क जावन असता सहा विगत कल्मषः कंचेरी तिरी कल्मष दोष इत्यादि नातील तो सुखेन कंचेरीतीर आयास नातील ब्रह्मस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते परमात्मा कंचकी आपळल्या परमात्मा पळेल तसल आज्यन जौचित असल त्या सुख त्या अनायासेन सुखेन कंचेरीतीर कष्ट नातील तो त्या भोग करता तशी परमात्मा पळयतना तक आपास ते सुख अनुभवसूच्या आपास कशाला कष्ट असवा म्हणून सांगणार काय ना परमात्मा पळयताना आपेपे आपेपी त्या सुख इत्यादी अनुभव जाता असता सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः अशी प्रत्येकडेन सर्वभूतस्थमात्मानि पूरे भूत पूरे जीवराशि पूरे परमात्मा आश्रय करून सच त्या परमात्मान आश्रय ना जलेल अंक कसले एक स्थिती गती नातील जाऊन होता तशी सर्वभूतानि चात्मनि सर्वभूतानि च आत्मनि परमात्माला हंतु सर्वभूत सच सर्वभूतांतु परमात्मस त्या परमात्मान बिनी सर्वभूता रब बने वेजलेर तंगेल खंचकी एक प्रवृत्ति सत्ता प्रवृत्ति इत्यादि कसले जायना शिव चुका तंका आधार जाऊन परमात्मा रबता नहीं जला तंगेल अस्तित्व ना जाता अशी ईक्षते योगयुक्तात्मा अशी कोण की पळयता योगान योग तगेल खंचकी ध्यानाने इत्यादि जलल तसल त्या परमात्मा प्रसादेन परमात्मा दिलल तसल दृष्टीने त्या परमात्मा कोण की अशी पळयता सर्वत्र समदर्शन प्रत्येक तंग तंगेल योग्यतेस प्रत्येकल्यानं केलेल्यानं प्रत्येकडेन परमात्मा पळयत म्हणून सांगता जायना जलेरी हे पुरे उत्तमाधिकारी विषय म्हणून टिप्पणीकार स्पष्ट बरयतात तशी कोणाक की एक योग्यता खाली तंगेल बिंबरूपी जावन असेल तसल परमात्मा अस्सल व्याप्त जावन असेल तसल उपासन करच्याक हे देशा प्रदेशार व्याप्त जावन सर्व जीवांतर्गत जावन पळोवच्या कोणाक योग्यतस त्यांनी कसं करताची म्हणून सांगल्यारी असल एक योग्य ध्यान इत्यादी करून सर्व भूतांत असेल तसल त्या परमात्माक ते येशील समदर्शन हा प्रत्येक कडेन तोच परमात्मा तोच प्रत्येक खेळीता म्हणल तसल एक दर्शन त्यांनी घेताच यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति मग कोण की पूरे कडेन पळयताच प्रत्येक जीवराशींतू भितर बैसला म्हणून पळयताच सर्वांच्या मयि पश्यति प्रत्येक जीवराशी मिघलंतू बैसला म्हणून पळयताच परमात्मा आमगेल भितर येस आमक धोर नाही येस अशी कोण की पळयताची काले आमक नाही प्रत्येक जीवराशी कोण अस तंगेल पुरे भितर परमात्मस तंक धोर नाही परमात्मस म्हणून अशी व्याप्त जाऊन कोण पळयताची तस्याहं न प्रणश्यामि तंक केदना काही जलरी आपास संसार इत्यादी दिवनो तंक आमक नाश करना किंतु मोक्ष इत्यादी दिवनो सदा सर्व काल आ तंगेले योगक्षेम इत्यादी पळोवन घेता म्हणून सचमेन प्रणश्यते तन्नी जलरी खंचेरी तिरी केदनाय मिगल भक्ती सोणू तन्नी बाहेर वचनाच केदनाय मिगल भक्त जावनू असताची म्हणल तसल एक अन्योन्य तंगेलंतु संबंध इत्यादी घेता तज्जी नंतर सर्वभूत स्थितं यो मां भजत्येकत्वम् आस्थिताः सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयि वर्तते सर्वभूत स्थितं यो मां प्रत्येक भूतराशींतु प्रत्येक जीवांतु तो परमात्मू रबला तंगेल परमात्मू तंक धोन रबला म्हणल तसल अशी भजती एकत्वम् आस्थिताः प्रत्येक कडेन तो परमात्मालो खेळयो प्रत्येक कडेन त्या परमात्मानच प्रत्येक करून घेवचे ताणे ना जाल्यार खंचेरी तरी जगत्याच खंचे व्यापारू जायना म्हणल तसल एक चिंतन कोर सर्वथा वर्तमानोपि अशी ध्या तक तरी अपरोक्ष ज्ञान जल्ले
तो कशी चोलो ताणे पाप कर्मे करो योग्य कर्मे करो तक्क कंचेरी तिरी मोक्ष ना म्हणना अपरोक्ष ज्ञान जलवा अपरोक्ष ज्ञान मुकारी ताण कसं कर्म केल्यारी तक्कचे कन्सन्ट्रेशन तक कसले ताजेनिया जे मोक्ष चुकना म्हळ्यार ताण कसं दुष्कर्म केल्यारी तक मोक्ष चुकना म्हळ्यार तक कसले ताज्यान फल ना म्हणून सांगल्यार असं आनंदाचे कंचकी ताका मेळका जाल्यार सूख असं ताजी ह्रास जाता ते कंप्लीट जावन मेळना इतले सोण शिवाय ताका मोक्ष मेळना अशें राबता म्हळ्यार तसले विशय ना अपरोक्ष ज्ञान मेळ्ळ्यार टिकेट मेळ्ळेशे ते टिकेट कन्फर्म टिकेट मेळ्ळेशे मोक्षाक कन्फर्म टिकेट मेळटरी अपास कंचेरीचेर कॅन्सलेशन ना त्या अपास थंय दुखून विंगड हज्जेर येवच्या पुरो तुमगेल खंयची एका हज्जेर हें आशिल्ल्या ताका डिग्रेड जावच्या पुरो जाल्यार केन्नाकय जाल्यार ते टिकेट कसं कन्फर्मेशन जालें तशी ताका खंयचेरी तरी अपास मोक्ष मेळत की ना म्हळ्यार तसो संशय ना मोक्ष मेळत म्हळ्यार खंडीत आत्मोप्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः आत्मोप्येन आत्मौपम्येन परमात्मा सादृश्यान करतना सर्वत्र समं पश्यति सादृश्य परमात्मू पुरे कडेन म्हणून सांगताना परमात्मा सादृश्य पुरे कडेन आसा म्हणून सांगल्यार प्रत्येक जीवान तो बिंबरूपी जावन परमात्मा स म्हणून कोण की पळयताची समं पश्यति पुरे जीवराशीलांतय तो भितर बशिल्लो दसल परमात्मू तो एकूच इमळ रितीर कोण पळयताची यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः कोणाके सुख जवो कोणाके दुःख जवो ते भितर बशिल परमात्मा खंयचे रितीरी सुख दुःख इत्यादी कसले ना तो निष्कल्मश जावन त्या खंयचे रितीरी हांगेल कसले एक बाधक नातिले असंग जावन असंगो हेयम पुरुष तशी असंग जावन तो असता म्हणून तसं चिंतन घेऊन कोण असताची ताचे नंतर सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः कोणाकय जाल्यारी खंयचे रितीरी तांकां कोणाके एक दुःख जाल्यार समम पश्यति म्हाका कशी कसले एक प्रिय जाल्यार म्हाका सूख जाता म्हाका कशी दुःख खंयचे एक द्वेष कर्म जाल्यार दुःख जाता तशीच तागेलांतय परमात्मा ना अशें ताकय कसले एक प्रिय जाल्यार ताकय संतोष जाता दुःख जाल्यार ताकय हें जाता म्हळ्यार तसल रितीर पुरे जनाले वयर एक अनुकंप दवरून कोण पळयताची तांकां लाभ जाता तशी सगळी रितीरी जग हें खंयची एक वसुधैव कुटुंबकम म्हणून आमी सांगून येताच सक्कड जग एक कुटुंब म्हणून हे कुटुंब म्हणून बांधून घालचे कोण आहे म्हणून सांगल्यार असल योग्य जावन आशिल्लें तसल तत्वज्ञानीन कोण की अनुकंप दाखयताच कोण की एम्पथी फील करताच कोण म्हाका कसं की जरा म्हाका कशी रिॲक्ट करता तशी न्हू ताणें रिॲक्ट करचें म्हळ्यार तसल भावन घेवन कोण प्रवृत्त जाताच ताजेनच की ना ह्या जगत्यांत आशिल्ल तसल हार्मनी आशिल्ल तसल ह्युमॅनिटी वाडून येवची अशी हे योग्य जावन कोणाला हंत असता अशी उत्तम रितीर एक स्टेज येता प्रत्येक कसं येताची एक स्टेज येता वताच तदनंतर खूब सेल्फिशनेस येता जाल्यार एक लेवल दांटवा तरी जाल्यार सेल्फिशनेस नातीशे कोण असताच तस जाल्यार अपरोक्ष ज्ञानी म्हणून कळता तस जाल्यार खंयचे रितीर तांगेल म्हळ्यार तसल स्वार्थ म्हळ्यार एक चिमटे जाना प्रत्येक परोपकारार्थम इदम शरीरम तशी परोपकार कोरनूची व प्रत्येक रितीर त्या परमात्मालयची हे जगत्य तो म्हाका कसं त्या मिगेलान तो परमात्मा कशी असता तशी तागेलान थंय आसा म्हाका कशी सुख इत्यादी जावका जाल्यार कसं जावका तशी ताकय जावका म्हळ्यार तसं एक आलोचन करून कोण की चलता तो अपरोक्ष ज्ञानी अशी विशेष जावन आमी जाल्यार देवान सांगेल वाटेरी इंद्रिय निग्रहश्या पुरो परोपकारश्या पुरो खंयचे रितीरी ज्ञान कार्यश्या पुरो हे सर्व आमगेल हाताने घोडका आमगेल योग्यता खंयची उत्तम अधिकारी गेले प्रत्येक पुळच कडेन योग्यता असता जाल्यार खंयची एक ज्ञान येवच्याक ध्यानाक अपरोक्ष ज्ञानाक हे पुरे योग्यता असता जे सर्वात्रिक सामान्य ज्ञान पुरे जनान करूका म्हणून खंयची देवालयाची उपदेश आसा तशी आमकां जाल्यार तसल ज्ञान मेळ्ळो तांते जाल्यार योग्य जावन आशिल्ली तसल प्रवृत्ती आनी हे जगत्यांत परस्पर जावन आशिल्लें तसल स्नेहभाव वातावरण ऐक्यता ऐक्यमत्यता असल्या नित्य निरंतर अश्य तश जावका म्हणून देवाला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु।